श्री दामोदराला वंदन. कारण त्याच्या कृपा आशीर्वादामुळेच आज हे सगळं जे मला शक्य झालेलं आहे ते त्याच्या मागे त्या दामोदराचाच आशीर्वाद आहे आणि इथून पुढेही त्यांचे आशीर्वाद असेल आमच्या पाठीशी असतील अशी अपेक्षा आहे. खरं तर बरेच या वर्षात बरेच सन्मान मिळाले, बरेच सत्कारही झाले. तर या प्रत्येक ह्याच्यामध्ये मला वाटतं माझी मराठी भाषा आणि या मराठी भाषेचा खरं तर मला खूप गर्व आहे. या मराठी भाषेमुळेच आज हे जे काही मी साहित्य निर्माण करू शकले हे या मराठीमुळेच आहे. आणि खरं तर मला बोलत असताना कुठेही असं वाटत नाही की मी मराठी आहे, मग इंग्लिश येत नाही किंवा असं काही, मग मला अजिबात असं वाटत नाही. आणि या मराठी भाषेचा खरंच मला गर्व आहे. या मराठी भाषेमुळेच आज या साहित्य क्षेत्रामध्ये मला हा पुरस्कार भेटलेला आहे आणि माझ्या या यशाचं श्रेय मला माझ्या आईवडिलांना द्यायचं आहे. आणि त्यांची प्रेरणा कुठेही हरून न जाता प्रत्येक क्षणाला पुढे खंबीरपणे त्यांची पाठिंबा होता. तसंच माझे यजमान डॉक्टर श्रीभूषण गोविंद जोशी यांचाही दरवेळेला मला पाठिंबा असतो की अशी ॲड आलेली आहे, काय करूया, पुढे जाऊया, म्हणजे दरवेळेला ते मला सपोर्ट करत असतात. आणि यामुळेच मला वाटतं ही PhD मलासुद्धा मिळालेली आहे, माझ्या यजमानांनासुद्धा मिळालेली आहे. खरं तर याच्यासाठी मी दामोदराचे खूप आभार मानते. आणि त्याच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर जे काही सुचत असतं ते मी लिहित असते आणि त्याला प्रसिद्धी मिळत असते. मॅडम, आता तुम्ही दोगांयकूय घोवाक आनी बायलेक एक PhD मेळ्ळी आसा. एक फंक्शन खंय आसलें आनी कशें आसलें डिटेल्स, आनी तुमकां हाजे पयलीं कितले सन्मान हाजे मेळ्ळेले आहा? हे फंक्शन जे झालं होतं ते पॉंडिचेरीला झालेलं. डॉक्टर वीणा खाडीलकर यांनी आम्हाला हे सुचवलेलं होतं आणि एक पुण्यामध्ये विन फाउंडेशनच्या वतीने जो सत्कार सोहळा झालेला होता. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हा पुरस्कार त्यावेळी मला देण्यात आलेला होता आणि साहित्य क्षेत्रासाठीच तो देण्यात आलेला होता. तर त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की तुमच्या म्हणजे तुम्ही दोघंही उभयतांचा जो काही बायोडेटा आहे तो आम्हाला सेंड करू शकाल का. तर मग त्याच वेळेला लगेचच आम्ही तो प्रोसेस सुरू केला आणि ते सगळं निवेदनाच्या क्षेत्रामध्ये आता सध्या हार्मोनियमचं शिक्षण मी घेत आहे. तर हे सगळं बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही या डिग्रीसाठी योग्य आहात, तर आम्ही तुम्हाला ती देऊ इच्छितो. मग त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि याच्यापूर्वी म्हणाल तर बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. तर त्याच्या संदर्भात मी डिटेलमध्ये आता सध्या तरी नाही सांगू शकत. कारण मला नाशिकमध्ये गोदावरी महाराष्ट्र सन्मान पुरस्कार हा सुद्धा मिळालेला आहे. त्याच्यानंतर दुबईमध्ये सुद्धा आम्हाला कवी संमेलनाला जाता आलेलं होतं आणि हे सगळं मला वाटतं माझ्या मराठीमुळे शक्य झालेलं आहे. जे काही इथे आम्हाला सांगण्यात आलं की माझ्या मिसेसचा पहिली पुरस्कार जो मिळाला तिला पुण्याला, तिथून आम्हाला असं कळवण्यात आलं की तुमच्या ही जे काही क्षेत्र म्हणजे माझं वडिलोपार्जित क्षेत्र चालू आहे त्यात तुम्हाला ही PhD म्हणजे जे काय ऑनररी PhD देण्यात येणार आहे असं म्हणून सांगितल्याप्रमाणे जे काही आमचा प्रोफाईल आहे किंवा बायोडेटा, तर तो आमच्या 4ही पिढींचा जे का कोणी इथे सेवा केली आहे दामोदर मंदिरात, माझे पूर्वज म्हणजे श्रीधर गुरुजी जोशी आणि माझे आजोबा, त्याच्यानंतर विनायक गोविंद जोशी, त्याच्यानंतर माझे वडील गोविंद विनायक जोशी म्हणजे उर्फ रमेश जोशी, त्याच्यानंतर मी. तर आमचं जे काय बॅकग्राऊंड म्हणजे मागचा सगळा विषय बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की याज्ञिकी ह्याच्यात त्यांच्या लिटरेचरमध्ये सुद्धा जे काही एक आहे देण्यासारखी पदवी, तर त्यांनी माझं नाव तिथे घोषित केलं. तर जो कार्यक्रम झाला पुण्यात त्यात माझी सौभाग्यवती ज्योती जोशी, डॉक्टर आता ज्योतिभूषण जोशी झालेले आहे. तर तिचं त्या कार्यक्रमात सांगण्यात आलं की जसं तुम्हालाही लिटरेचरमध्ये इन मराठी तिचंही क्षेत्रात त्या कामगिरी झालेली आहे आणि बरेच तिला अवॉर्ड्स मिळालेले आहेत. तर त्याप्रमाणे तुमच्या जे काय अहो आहेत, तर मिस्टरांनी काय काय केलं आहे किंवा काय कामगिरी करतात त्याबद्दल त्यांच्यानी सांगितल्यानंतर तिने जी काय माहिती दिली त्यावर मला हे याज्ञिकी पुरोहित म्हणजे ग्रामपुरोहित या नात्याने मला हे पदवी देण्यात आली आहे. आणि हे जे काय पुढचं काही गोष्टी आहेत तर ते सांगण्यात येणार आहे माझ्या सौभाग्याकडून.